सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे। धाराशिवमधल्या परांडा इथं आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी नोंदणी करायला मुदतवाढ दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यातल्या महिलांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी सरकार कार्यरत आहे आणि ही योजना यशस्वी झाल्याचं समाधान आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। 1,500 रुपयांवरतीच आम्हाला थांबायचं नाही तर राज्यातल्या महिलांना लखपती बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला। या योजनेचं यश पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणूनच या योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम केलं जात आहे अशी टीकाही त्यांनी केली। राज्य सरकारनं सुरू केलेल्या सर्व योजनांसाठी सरकारकडे आर्थिक तरतूद आहे असंही त्यांनी अधोरेखित केलं। केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्यातही महिलांच्या साक्षरता आणि सक्षमीकरणासाठी योजना आखल्या जात आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले।